हाय फ्रेंड्स. मी आज मशीन लर्निंग अल्गोरिदम्स इन ए आय याच्याविषयी बोलणार आहे. मशीन लर्निंग अल्गोरिदम्स देर आर दोन प्रकारचे अल्गोरिदम्स आहेत. एक सुपरवाइज, दुसरा अनसुपरवाइज. सुपरवाइजमध्ये डेटा हा लेबल्ड असतो, डेटा इज स्ट्रक्चर्ड असतो आणि त्या प्रत्येक डेटाला एक नाव दिलेलं असतं कॉलमला. आणि अनसुपरवाइजमध्ये डेटा हा लेबल नसतो, दॅट इज अनस्ट्रक्चर्ड डेटा किंवा नॉर्मली फक्त डेटा असतो. सुपरवाइज मशीन अल्गोरिदममध्ये पण जवळजवळ 14 प्रकारचे अल्गोरिदम आहेत. त्याच्यामध्ये दोन स्पेसिफिक प्रकार येतात. एक लिनियर टाईपचे अल्गोरिदम आणि एक लॉजिस्टिक टाईपचे अल्गोरिदम. लिनियर टाईप मीन्स हियर वी कॅन प्रिडिक्ट न्यूमरिकल व्हॅल्यू, जिथं आपण नंबर प्रिडिक्शन करू शकतो. आणि लॉजिस्टिक्स याच्यामध्ये आपण यस किंवा नो, बुलियन व्हॅल्यू, ट्रू किंवा फॉल्स अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करू शकतो. याच्यामध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत? पहिलं गोष्ट म्हणजे मशीन लर्निंग अल्गोरिदम. त्याचे दोन पार्ट आपण आत्ता डिस्कस केले. एक तर आहे सुपरवाइज, दुसरा अनसुपरवाइज. सुपरवाइजमध्ये डेटा हा लेबल्ड असतो, म्हणजे प्रत्येक कॉलमला हा डेटा दिलेला असतो किंवा प्रत्येक डेटाला एक लेबल दिलेलं असतं. आपण एक्झाम्पल पाहूया. आणि फॉर एक्झाम्पल वी हॅव डेटा. आपल्याकडे एक डेटा आहे ज्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे नाव, त्याचं सरनेम, त्याचं एज, त्याची सॅलरी, त्याचं एज्युकेशन, त्याचं स्किल आणि इयर समजा आपण पकडूया. तर अशा प्रकारचा डेटा आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक जो कॉलम आहे किंवा प्रत्येक जी सेल आहे तो बिलॉंग आहे कुठल्या ना कुठल्या कॉलमशी आणि त्याला एक लेबल आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आणखी एक कॉलम ॲड करू. फॉर एक्झाम्पल किंवा मशीन लर्निंग अल्गोरिदम हे तुम्हाला समजण्यासाठी वेट नावाचा. म्हणजे नाव, त्याचं आडनाव, त्याचं वेट, त्याचं शिक्षण, त्याची स्किल आणि सॅलरी, एवढे कॉलम्स आपण घेतलेले आहेत. आता आपल्याला एक प्रिडिक्शन करायचं आहे की याची सॅलरी किती असेल याच्या स्किलनुसार, म्हणजे कुठल्या स्किलला किती सॅलरी असेल, किंवा प्रिडिक्शन करायचं की कुठल्या इयरमध्ये. आणखी एक आपण इयर कॉलम त्याच्यामध्ये ॲड करू शकतो की कुठल्या इयरमध्ये ह्याची सॅलरी किती असेल एखाद्या व्यक्तीची. याच्या संबंधात आपल्याला मॉडेल बनवायचं. या मशीन लर्निंग मॉडेलमध्ये काही आपल्याला अझम्पशन्स आहे. अझम्पशन्स म्हणजे काय? काही कंडिशन्स आपल्याला आहेत. कारण मशीन लर्निंग अल्गोरिदम्स हे बनलेले आहेत मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यानुसार. विथ हेल्प ऑफ मॅथमॅटिकल फॉर्म्युला अँड प्रोग्रॅमिंग लँग्वेज वी बिल्ड अ मॉडेल. म्हणजे आत्ता जे सायकेटलर्न लायब्ररीमध्ये आपण इम्पोर्ट करतो डिरेक्टली, ते आत्ता सायकेटलर्नने डेव्हलप केल्या. पहिले तर आपण डेटा सायंटिस्ट, म्हणजे ज्यावेळेस आम्ही करत होतो त्यावेळेस आम्ही स्वतः तो बिल्ड करत होतो मॉडेल्स किंवा विथ हेल्प ऑफ द इक्वेशन. जो काही आपल्याला आता लिनियर रिग्रेशनमध्ये काय अझम्पशन आहेत की डेटा शुड बी नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड फॉर्म. म्हणजे डेटा हा नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड फॉर्म असला पाहिजे. नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड फॉर्म ही एक मॅथमॅटिकल टर्म आहे ज्याची मिड आणि मीडियन व्हॅल्यू शुड बी सेम. तर हे आपल्याला अगोदर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्याच्यानंतर त्याची आउटपुट शुड बी न्यूमरिक, म्हणजे त्याचं आउटपुट हे न्यूमरिक असलं पाहिजे. आता आपल्याला इथे हे जे मॉडेल बनवायचं याच्यामध्ये आउटपुट काय असणार आहे? सॅलरी प्रिडिक्शन, म्हणजे नंबर असणार आहे. किती सॅलरी असणार आहे म्हणजे ते नंबर आहे. दॅट शुड बी न्यूमरिक. Then their independent variable should be independent. There is no correlation in between among that. That is one assumption की जे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहेत ते इंडिपेंडेंट असले पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोरिलेशन नको. आता कधी कधी स्किल आणि वेट हे दोन आपण इथे इंडिपेंडेंट व्हेरिएबल घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये काही कोरिलेशन असण्याचं कारण नाही, मग ते कोरिलेशन 0 होईल. बट स्किल अँड एज्युकेशन याच्यामध्ये कोरिलेशन येऊ शकतं. मे बी ते 0.90, 0.80 येईल, अशा प्रकारचं कोरिलेशन त्याच्यामध्ये येऊ शकतं. तर मग हे कोरिलेशन आपल्याला
विथ हेल्प ऑफ फीचर इंजिनिअरिंग ते कमी करावं लागतं, किंवा दॅट शुड बी नॉट दिअर, हे निग्लिजिबल्स असायला पाहिजे असं त्याचं अझम्पशन आहे. देन आफ्टर कंडिशनिंग ऑफ दॅट अझम्पशन we are developing the machine learning model, and using previous data, histological data, we are splitting that, some part in training, some part in testing, and after that we will build a model, and after that model we will test it, and if accuracy has to be in higher range, means greater than 93%, then can we go for the deployment. After deployment we can go monitor. That are the MLOps part. The point is here, आपल्याला हे गोष्ट समजून घ्यायची आहे की मशीन लर्निंग अल्गोरिदममध्ये जे सुपरवाइज आहे त्याच्यामधला आपण लिनियर घेतला आहे, ज्याच्यामध्ये आपण सॅलरी प्रेडिक्शन करणार आहे, की त्याच्यामध्ये हा आता मॅथमॅटिकल फंक्शन कसं काम करतं. तर मॅथमॅटिकल फंक्शन हे इन्साइट्स पॅटर्न, त्याच्यातला इन्साइट्स जो एक पॅटर्न इन्फॉर्मेशन आहे, पॅटर्न आहे, तो शोधण्याचं काम करतो. कारण जे ह्युमनला अंडरस्टँड करण्यासाठी वेळ लागू शकतो, टेक टाइम कन्झ्युमिंग, विथ हेल्प ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज अँड विथ हेल्प ऑफ कॉम्प्युटर पॉवर वी कॅन डू इझिली. We can find out the relation in between that amount, and then we set some coefficients values, and with help of some coefficient values we can take answer for whatever model we are built for it. जसं आपण इथं सेल प्रेडिक्शनचं मग आपण त्याचं स्किल किंवा एज्युकेशन आणि इयर टाकले की त्याचं सेल प्रेडिक्शन इथे होऊ शकते. हे डिपेंड आहे आपल्याला इनपुट व्हेरिएबल कुठले ठेवायचे आहेत, पण आउटपुट हे आपल्याला न्यूमरिकल ठेवलं पाहिजे, जे आपण इथं म्हणजे त्याचे सॅलरी ठरवलेलं आहे.